हॅलो एव्हरीवन, मी न्यूट्रिशनिस्ट पल्लवी। आज मी तुम्हाला आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रोटीन या पोषक तत्वाबद्दल माहिती सांगणार आहे। प्रोटीन हा आपल्या शरीराच्या रचनेचा एक महत्त्वाचा भाग आहे। आपल्या शरीराची जी वाढ होत असते, विशेषतः मसल ग्रोथ म्हणजे स्नायूंची वाढ, ही प्रोटीनवर अवलंबून असते। आणि प्रोटीन हे असे एकमेव पोषक तत्व आहे ज्यामध्ये नायट्रोजन असतो। नायट्रोजन हा आपल्या शरीरातील सेल्स म्हणजेच पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी मदत करतो। म्हणूनच फक्त पेशींच्याच नाही तर आपल्या संपूर्ण शरीराच्या वाढीसाठी प्रोटीन हे अत्यंत महत्त्वाचे आहे। प्रोटीन हे दोन प्रकारचे असतात। बऱ्याच जणांना याबद्दल अपूर्ण माहिती असते की प्रोटीनमध्ये पण काही प्रकार असतात। तर प्रोटीन हे दोन प्रकारचे असतात, फर्स्ट क्लास प्रोटीन आणि सेकंड क्लास प्रोटीन। फर्स्ट क्लास प्रोटीनला कंप्लीट प्रोटीन असंही म्हणतात, कारण की आपल्या शरीराच्या वाढीसाठी जे आवश्यक असणारे अमायनो ॲसिड्स असतात ते सर्व अमायनो ॲसिड्स त्या फर्स्ट क्लास प्रोटीनमध्ये असतात, म्हणून त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतात। फर्स्ट क्लास प्रोटीनचे सोर्सेस कोणते कोणते आहेत तर दूध, दही, पनीर, चिकन, मटन, मासे, अंडी हे सगळे फर्स्ट क्लास प्रोटीनचे सोर्सेस आहेत। आणि सेकंड क्लास प्रोटीन याला इनकम्प्लीट प्रोटीन असं म्हणतात, कारण की काही अमायनो ॲसिड्सची कमतरता त्यामध्ये असते, म्हणूनच सेकंड क्लास प्रोटीनला इनकम्प्लीट प्रोटीन असं म्हणतात। तर याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत? सर्व प्रकारच्या डाळी, सोयाबीन, कडधान्य, सीड्स, नट्स हे सर्व सेकंड क्लास प्रोटीनमध्ये येतात। म्हणूनच सेकंड क्लास प्रोटीन हे नेहमी फर्स्ट क्लास प्रोटीन बरोबर कंबाईन करून घेतलं जातं। म्हणून आपण आपल्या आहारामध्ये फर्स्ट क्लास प्रोटीन आणि सेकंड क्लास प्रोटीन याचं योग्य मिश्रण समाविष्ट केलं पाहिजे।